अखिल कोण ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचं असून
सगुण साकार समर्थाने जगासमोर मांडणारे निष्ठावंत निस्सीम पांडुरंग भक्त असणारे नामदेवराय यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे मापक अपेक्षा करणारा अभंग सेवेसाठी निवडला। औचित्यही तेवढंच गोड आहे। माझा माऊली फार सामर्थ्याने सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष माही उद्धरती, घेणारा आणि ऐकणारा दोनाचेही पक्ष सामर्थ्याने स्वीकृत केले जातात, सिद्ध केले जातात। भगवंताच्या नामचिंतनाला कुठला नियमच असावा, कुठली वेळच असावी, कुठलं कारणच असावं किंवा ते याच काळी करावं असं काही नाहीये। पण हे भगवंताचं नामचिंतन अखंड कीर्तन सोहळा त्यांनी सामर्थ्याने उभा केला, ज्यांच्यामुळे आयोजन झालं असे आमचे तुषारदादा नवले, अगदी गोड स्वभाव तेवढ्याच नम्रतेनं आयुष्य जगणारं कुटुंब। कौतुक या गोष्टीचं आहे, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं पण त्यांचं कौतुक नाही आहे, पण त्यांनी कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक हे फार गरजेचं। आणि टाळ्या वाजव वाटलं तर प्रेमानं वाजवा जा, धुळेकर विसर देऊ नका। हा ना, त्यांना म्हटलं टाळी वाजवायची ना, प्रेमाने वाजवायची। अजून तरी सरकारचा जीएसटी नाहीये टाळ्यांना, मोफत आहे, वाजवायच्या, टोल नाका नाही, काही नाही, बिंदास। टाळी वाजवायला कुणाला घाबरायचं दादा? आणि फार ताकद असते या टाळीमध्ये, बेस कमी करायचा, ट्रिबल आणि गेन द्यायचा, आवाज कडक आला पाहिजे। आपला जो डावा हात आहे ना, माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते, तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते। आधी ऐका, पुन्हा बघा, जरा विश्वास ठेवत जा, असते थोडा ट्रस्ट असला पाहिजे की नाही? असते एवढं काय लगे बघायचं असते, प्रत्येकाचं असतं। ही जी रेष आहे ना, ही जेवढी लांब असेल तेवढा आयुष्यात पैसा जास्त किंवा तिला धनरेषा म्हणलं जातं, हे मला माहिती नाही, हे माऊली म्हणतात महाराज बरं काय, आपल्याला काय कळणार आहे त्यातलं? पण ब्राह्मण म्हणतात, माऊली म्हणतात, आणि माझ्यात सगळ्यात सिद्ध ब्राह्मण माझ्या नजरेत फक्त ज्ञानोबरायच आहेत, त्याच्यानंतर सिद्ध ब्राह्मण मी पाहिला नाहीये, त्यामुळे माझे माऊली म्हणतात की ही धनरेषा असते। ही रेषा जेवढी लांब तेवढा पैसा जास्त म्हणे। मी थोडं पुढचं सांगते, धुळेकर बसलेले खुर्चीवर बसला याचा फार गर्व येऊ देऊ नका, खुर्ची गोष्टच बेकार आहे। त्याच्यामुळे कसं असतं, माणूस एकदा खुर्चीवर गेला की काय होतो त्याच्या बुद्धीला देव जाणे, फार चांगलं असतो, फार चांगलं असतं माणूस, पण तिथं गेला की अवघड होतं। पण तिथं जाऊन ज्याला पाय जमिनीवर रोवता आले, माझा जगाचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडता येत नाही। ही जेवढी चांगली आहे तेवढीच वाईटही आहे, जेवढी वाईट आहे तेवढी चांगली आहे। जनसेवेसाठी असेल तर जनहितार्थ असेल तर कौतुक आहे मला माझ्या शिवरायांचं। कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल काय? बसलेले धुळेकर बोलत सा, तुम्हाला 200 देऊन आणलंय का? नाही ना, मनाने आलायत ना, मन मर्जीने आलायत ना, बळजबरीने आला नाहीत ना, असं हाताला धरून नाही ना, बस 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 तुला 200 देतो 2 तासांनी, बस तू इथं, असं नाही ना केलं। आनंदाने आलायत की नाही? नामचिंतनासाठी, सामर्थ्यासाठी, भक्तीसाठी, परमार्थासाठी आलाय, समाधानासाठी आलाय, सॅटिस्फॅक्शनसाठी आलाय, हो की नाही? हे माइंड स्टेबल करण्यासाठी आलाय। विनंती आहे तसंच बसा, हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा। आता बसलेल्या माय मावल्या म्हणतील नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली ते कोणाचं नाही। त्याने जर मला कीर्तनात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझं कीर्तन काढेल, घरी गेल्या गेल्या म्हणे लईच नाचत होती मांडपात, तू ये घरी तुझी संतीन काढी, तो नाचत होती जय गिरी दादा। इथे वरातीत नाचणं सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणं असुशिक्षित आहे। इथं देवाला मानणारा अनएज्युकेटेड आहे आणि मानणारा अनएज्युकेटेड आहे, न मानणारा एज्युकेटेड आहे। इथं देवाला मानणारी मूर्ख आहेत, न मानणारी शाणी आहेत। जग आहे, चालतं कलियुगाचा नियमच आहे तो। विनंती, चला ऐका, विषयाकडे या। ती धनरेषा जेवढी लांब तेवढा पैसा जास्त म्हणे। मी थोडं पुढचं सांगते, कीर्तनात बसलेले मायबाप जेवढ्या प्रेमानं कीर्तनामध्ये आनंद घ्याल, भजनात टाळ्या वाजवाल, ती धनरेषा वाढल्याशिवाय राहत नाही, तर तुम्हीच विचार करा वाजवायची का नाही। विठ्ठला पैसे भेटणार म्हणजे इथं जसं हातवर वाटणार तुमची, असंच असतं येडे हो, दुनिया झुकती है, झुकने वाला चाहिए। अरे वेडे आहेत की काय, जरा प्रॅक्टिकल पण विचार करत जाना। अशी टाळ्या वाजवून धनरेषा वाटली असते, मी अंबानीच्या जागी असते, एवढ्या जिंदगीत टाळ्या वाजवल्या त्या। अरे दिवसातनं 3 कीर्तन, टाळ्या किती वाजवल्या असतील मी? तसं नसतं रे, टाळ्या वाजवून पैसा वाढतो हे अगदीच खोटं आहे, पण टाळ्या वाजवून जे पुण्य मिळतं
कीर्तनात टाळ्या वाजवून जे समाधान मिळतं, जी ऊर्जा मिळते, जी प्रेरणा मिळते, जी ताकद मिळते, ती धनापेक्षा कितीतरी सामर्थ्याने मोठी असते. हे मात्र विश्वासाने सांगते, त्यात ताकद फार सगळ्याला जाळायची ताकद आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लयासी क्षणमात्र. बसले थोडेफार शेतकरी असाल तर तुमच्याकडे गंज रचली जाते का? गंज माहिती माऊली तुम्हाला? पेंड्याची असते. कडबा कडबा कडब्याला आपल्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात कडब्याला? जो वाळलेला कडबा असतो त्याला काय म्हणतात? चारा म्हणतात. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? सहज विचारलं माझ्यासारखं, जस्ट आस्किंग, बाकी काही नाही. हा तर ती जे आता काय म्हणतात तुमच्याकडे माहित नाही, पण आमच्याकडे गंज म्हणतात. तिच्या असते गंज रचली जाते. कशाची? कडव्याची. वाळलेल्या कडव्याची गंज रचली जाते का तर उन्हाळ्यात ते खाता यावं जनावरांना. आता ती जी गंज आहे, अशा किती गंजी रचल्या, मी म्हणतोय फार रचल्या, लाखो रचल्या. आता या गंज पेटवायच्या, ह्या सगळ्या गंजी पेटवायच्या. ह्या सगळ्या गंजी पेटवायला धुळेकर किती डबडे लागतील? आ किती डबडे लागतील मायबाप? बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, आपण बोला, पाया पडतं तुमच्या, बोला, बोलत जा. माणसं मुद्दाम करतात. मुद्दाम टाळी वाजवणार नाही, मुद्दाम बोलणार नाही, मुद्दाम हसणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार फार पोरगी ज्ञान शिकवत होती, लय बोलत होती, आख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. अरे कशाचा खाता दादा? लंका कोणाची होती? लंका भिका पाटल्याची. अहो मग लंका महादेवाची होती, रावणाची नाही. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. इतके शुद्ध मंत्र उच्चारत त्या रावणाची एवढी गोड पूजा मांडली, एवढी सुंदर मंत्र म्हणले. आधीच शिव स्वभाव आणि कसं आहेत? बोळा आहे, शिव बोळा. हा मी त्याच्यावरच गेलीये. नाव शिवलीला आहे ना, दुसरं काही नाही महाराज. हा स्वभाव त्याचा भोळा आहे दादा, तो बिंदास. तो म्हटला काय शुद्ध मंत्र म्हणलंच रे रावणा, काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला ना, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. विनोद कळायला माणूसही शाना लागतो, हो की नाही? परमार्थ कळायचं जाऊ द्या, विनोद तरी कळू द्या. आता कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळलं. एवढ्या वेळ करत नाही आता दादा, लोकच फार अवघड दादा. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हेही कळलं त्यालाच कळलं. थोडस माइंड बसा विषयाकडे, ताकद लक्षात घ्या. अख्खी लंका दिली महादेवाने, कारण सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. आज तागायत रावणासारखा शिवभक्त झाला नाही. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेत सामान हाताखाली द्यायला होते. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, पूजेतनं उठला नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त आहे रावण. गेलाय तो भक्त अहंकाराने, गेलाय तो भक्त द्वैताने, असत्याने. जगाच्या मालकाचं सामर्थ्य कळत नाही असं नाहीये, कळतं सगळ्यालाच. कुणाला कळत नाही देवामुळे चाललंय, फक्त मान्य करणं. देव मानला तर आहे, नाही मानला तर नाहीच आहे. आयुष्यही तसंच आहे. करू शकलात तर काही करू शकता, आणि नसेलच इच्छा तर काही घडणार नाही आयुष्यात. आणि कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे.
2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, मासाहेबांच्या जिजाऊंच्या संस्कारावर विश्वास आहे. ते 16-17 वर्षाचे शिवराय 14व्या वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात घेतलं. वयाच्या 17व्या वर्षी स्वराज्याभिषेकाची शपथ घेतली पुण्याच्या नैऋत्येनं रायरेश्वराच्या मंदिरात. वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला. थिंक अबाउट इट. काय मॅनेजमेंट असेल तर माणसाचं. वयाच्या 17व्या वर्षी हीच मुठभर मावळं शेतकऱ्याची पोरं हाताला धरली आणि वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला तोरणा. 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले शत्रूच्या नाकावर टिचून. हा इतिहास आहे याच माती. आम्ही त्याच हिंदवी स्वराज्याची लेकरं आहोत. आम्ही कमी मार्क पडले, आमचा बाप गरीब आहे, आमचा व्यापार खचला, आम्हाला या विषयाला चांगलं जमलं नाही म्हणून खचत नाही आणि नाहीच खचलो पाहिजे. आयुष्यात करता काही येतं रे, विश्वास पाहिजे, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. हा असेल ना, देव काय अवघे चित्र लोक्यानंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. मी करेल हा विश्वासच परमात्म्यावरचा विश्वास आहे. कारण मी कोण आहे हे कळलं पाहिजे. माऊली फार सामर्थ्याने सांगतात हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माझं ज्ञान भक्तीमुळे परिपूर्ण आहे. जेव्हा भक्तीने माझं ज्ञान परिपूर्ण केलं तेव्हा मला तू कोण असतं कळाला. जेव्हा मला तू कोण असते कळाला तेव्हा मला मी कोण आहे ते कळालो. जेव्हा मला मी कोण आहे ते कळालो तेव्हा मला कळालं तुझं आणि माझं नातं काय. जेव्हा मला तुझं आणि माझं नातं कळालं तेव्हा कळालं माझा अधिकार काय. अवघाची संसार हा अधिकार आहे माझा. ज्ञानोबा राय सांगतात अगदीच तसं आहे. मग नामदेवराय म्हणले देवा अधिकार आहे माझा मागण्याचा. मागणीचे 3 नियम, उपास्य, उपासक आणि उपासना. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या साधनेवर मागितलंय. इथं साधना निष्ठेची आहे. मागणारा दास आहे आणि पूर्ण करणारा मालक आहे. मागण्याचा अधिकार आहे, दासत्व स्वीकारलंय. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन ही निष्ठाच्या नामदेवरायाची. त्यांना काय अधिकार नाही मागण्याचा. अरे नामदेवरायाचा अधिकार. सकाळच्या काकड्याची आरती चालू आहे, काकड आरतीला महापूजा चालू आहे विठ्ठलाची पंढरपुरामध्ये. पुजाऱ्याने अंगावर दही दूध तूप लोणी टाकलंय, शेवटी मध टाकतोय. मध टाकला की मूर्ती थरथर कापतीये. मूर्ती थरथर कापलेली बघून काळजी वाटते पुजाऱ्याला. कसं काय मूर्ती थरथर कापती. एवढी आयुष्यभर सेवा केली विठ्ठलाची, कधी काही झालं नाही, चुकलं की काय माझं. भगवंताचा सगळ्यात जवळचा भक्त कोण? टाळकरी. विठ्ठलाचे सगळ्यात जवळचे भक्त नामदेवराय. बोलवलंय नामदेवरायाला. बघा म्हणे काय झालं विठ्ठलाला. अधिकार लक्षात घ्या. देवाला काय झालंय हे कोणाला विचारलं जातं? नामदेवरायाला. हा अधिकार आहे त्या माणसाचा. सामर्थ्य किती आहे? जगाच्या मालकाला काय झालंय हे नामदेवरायांना विचारलं जात आहे. म्हणजे एवढं कळतंय त्यांना. हा अधिकार आहे त्या माणसाचा. काय अधिकार सांगायचा? नामदेवरायांनी यावं, भगवंताची थरथरलेली मूर्ती पाहावी आणि पुजाऱ्यांना सांगावं तुम्ही जा म्हणे बाहेर, मी बघतो काय झालं. सगळ्या पुजाऱ्यांना बाहेर काढलं. महाद्वाराची आतून कडी लावली आहे आणि कमरेवर हात ठेवून नामदेवराय विठ्ठलाला विचारतात कुठे गेलता रे बाबा, कुठे गेलता? पितांबर कसं जळलं तुझं? हाताला चटके कस काय लागले तुझ्या? खरं सांग कुठे गेलता? जगाच्या मालकाला नामदेवराय ठासून विचारतायत. विठ्ठलाला कुठं गेलतोय म्हणतायत. देवाचा अधिकार किती बांधीलच बघा भक्तांशी देव. देवाने नामदेवरायाला सांगावं नामा त्या नरहारी सोनाराकडे गेलतो. हे काय झालं? एका व्यापाऱ्यानं पोरीचं लग्न म्हणून लय सोन्याचं दागिनं करायला दिलं. ते 600 तोळं सोनं दिलं, पण ह्याला काही देवाच्या नामाच्या नादात सगळे दागिने करता आले. त्याच्यामुळं काही दागिने राहिले. उद्या लग्न होतं त्या पोरीचं आणि व्यापारी म्हणलं जर सोन्याचे दागिने झाले नाही तर तुझा व्यापार उठवेल, तुझं काम उठवेल, तुझं दुकान उठवेल. विठ्ठल म्हणला अरे माझा तास येतो, त्याचं दुकान उठवायची ताकद आहे का ह्याच्यात? गेलो म्हणला रात्रीच त्याच्याकडे गेलो. एक चाकर म्हणून, एक कारागीर म्हणून विनवणी केली, कामाची गरज आहे आणि सोनं घडवून दिलं. पण घाई असल्यामुळे काय झालं ना नामा, मला जास्त सवय नसल्यामुळे घाई मध्ये ती लगड पोळली की चटके बसायचे आणि विस्तव पडला की पितांबर जळायचा. लगड पोळली की
चटके बसायचे आणि विस्तव पडला की पितांबर जळायचा, अशी अवस्था माझी. नामदेवराय म्हणले, देवा तुलाच जमत रे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जी देव होय गुरु, राखावया भक्ती काज, नाही लाज धरीत. साकार होऊन नामदेवरायाच्या दारात गेला. देवा अधिकार लक्षात घ्या, विठ्ठलानं उत्तर द्यावं ते नामदेवरायात आणि विठ्ठलाला विचारावं हा अधिकार नामदेवरायाचा. ते विठ्ठलाकडे मागणं अर्थात मागू शकतात. बरं काय मागितलं? महात्म्यांचं स्वरूप बघा, स्वतःसाठी नाही. महान आत्मा यसे सा इति महात्मा, इति लावायची गरज नाही. तसं ज्याचं हृदयच मोठं आहे तो महात्मा आहे. वैष्णव जनतो तेने कहिये, पीड पराई जाणीचे. लोकांचं दुःख कळलं पाहिजे तर जगण्यात मजा आहे. पण आमची आयुष्य कल्पनेची असत्य आणि त्या कल्पनेच्या बाधेत जगतोय आम्ही. आमच्या कलियुगात कर्म कमी आणि बोभाटा जास्त आहे. लय दादा नामदेवरायांचं एक म्हणणं आहे बघा, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे,